नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना जानेवारी 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की हा महिना जो आहे तो आपल्याला अतिशय उत्साहवर्धक आणि आनंद देणारा असा हा महिना आहे असं मी म्हणेन. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन करणे, त्याचा आनंद लुटणे आणि एक प्रकारे एन्जॉयमेंट करणे असा एकंदरीत कल या महिन्यामध्ये आपला राहील. प्रफुल्लित आणि उत्साहित करणारं वातावरण असं राहील. आणि हा आपला आनंद जो आहे तो आपण आपल्याशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना शेअर कराल इतकं आपलं मोठं योगदान या महिन्यात राहणार आहे. म्हणजे आपल्या संपर्कात येणारे सगळे लोक आनंदात राहतील असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. प्रकृतीच्या बाबतीत जर म्हणाल तर असं काही खूप त्रासदायक किंवा कष्टदायक असं मला काही दिसत नाही. प्रकृती आपल्याला योग्य प्रकारे साथ देईल आणि त्याप्रमाणे प्रकृतीची साथ मिळाली तर प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण लुटू शकता हे निश्चितच आहे. साधारणपणे आपला डावा कान किंवा डाव्या बाजूची चेहऱ्याची काही बाजू या बाबतीत जर काही आपल्याला वेगळेपणा आढळला तर मात्र आपण डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण कधीकधी कान, जबडा किंवा दातांच्या काही कंप्लेंट या तक्रारींनी थोडासा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता दिसून येते. पण ते तुम्हाला पूर्वसूचना मिळणार, असं नाही की ते अचानक तुम्हाला उत्पन्न होईल. तर ती पूर्वसूचना मिळताच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. म्हणजे त्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या पण योग्य वेळी दूर होतील. ज्यांना ऑलरेडी चष्मा आहे किंवा जे चष्म्याचा वापर करतात रोज, त्यांना या महिन्यामध्ये चष्म्याचा काही नंबर बदलण्याच्या पूर्वसूचना मिळतील. म्हणजे असे काही सिम्पटम दिसतात की त्यामध्ये लक्ष घालायची वेळ आता आलेली आहे. म्हणजे पुढील 1-2 महिन्यामध्ये त्या चष्म्याचा नंबर बदललेला तुम्हाला लक्षात येईल. तर याकडे दुर्लक्ष करू नका. बाकी प्रत्यक्ष आरोग्याविषयी काही तक्रारी मला या बाबतीत मीन राशींच्या व्यक्तींना काही दिसत नाही. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की उद्योगधंदा वाढीसाठी आपण जे जे प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांना चांगलं यश मिळालेलं तुम्हाला या महिन्यात दिसेल. म्हणजे तुमचे प्रयत्न पण समोरच्याचा रिस्पॉन्स जो आहे तो या महिन्यात अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल. आणि उद्योगधंदा वाढ करणे, त्याचा विस्तार करणे या गोष्टी ज्या काही तुम्ही योजलेल्या आहेत त्या आता हळूहळू मूर्त स्वरूपाला यायला लागतील आणि ते आपण बिनदिक्कतपणे करू शकता असं या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं. नोकरदार व्यक्ती जे आहेत त्यांना पहिल्या पूर्वार्धामध्ये त्यांना या गोष्टीची प्रचिती येईल की आपण केलेल्या कामाचं योग्य मोजमापन होत आहे हे तुम्हाला जाणवेल आणि ते ॲप्रिसिएशन तुम्हाला तुमच्या तोंडावर मिळेल आणि ते लगेचच तुम्हाला कळेल. याविषयी काही सर्टिफिकेट किंवा बेस्ट एम्प्लॉई वगैरे असे जे काही पुरस्कार असतील ते तुम्हाला या महिन्यात मिळण्याचा योग दिसून येतो. आणि जे आपण आपली कारकीर्द ज्या ठिकाणी आपण घालवले किंवा नोकरी करताय त्या ठिकाणी असा पुरस्कार मिळाला म्हणजे तो साहजिकच आपली प्रौढी मिळवणारा असा असतो. तर तसे पुरस्कार तुम्हाला या महिन्यात तुमच्या एम्प्लॉयरकडून मिळतील असं या ठिकाणी दिसून येतं. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांनी स्वतःला कधीच कमी लेखू नये. प्रयत्नाने साध्य होणारी गोष्ट असते. स्वतः कंटाळा करू नये आणि स्वतः कंटाळा न करता आपण जर प्रयत्न केले तर तुम्हाला हे यश निश्चितच प्रत्येक गोष्टीत तुम्हाला दिसून येईल. म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतःकडे लक्ष द्या. कुठल्याही गोष्टीत कंटाळा करू नका अभ्यास करण्यामध्ये किंवा आपल्या अभ्यासामध्ये किंवा तो अभ्यास डिस्प्ले करण्यामध्ये किंवा असेसमेंट वगैरे या ठिकाणी कंटाळा करू नका. कलाकारांना, स्टेजवरील कलाकारांना जे सादरीकरण करतात अशा कलाकारांना हा महिना विशेष आहे असं मी सांगेन. त्यांच्या कलेला योग्य मूल्यमापन त्यांच्या कलेचं होईल आणि त्याप्रमाणे त्यांना योग्य बिदागी किंवा जे काही त्याचा आर्थिक फायदा आहे तो सुद्धा या महिन्यात त्यांना होईल. आणि कला सादर करण्यासाठी उत्तम संधीसुद्धा चालून येईल असं या ठिकाणी दिसून येतं.
कौटुंबिक बाबतीत म्हणाल तर कौटुंबिक बाबतीमध्ये आपल्या नियोजनाप्रमाणे आपण ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टींची वाटचाल सुरू आहे असं आपल्याला दिसून येईल. कारण प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी काही ना काहीतरी प्लॅनिंग केलेलं असतं. ते योग्य मूर्त स्वरूपात येईल. त्याचप्रमाणे आपल्याला जोडीदाराची साथ जी आहे ती आपल्याला उत्तम मिळेल या महिन्यामध्ये. आणि ती साथ मिळाल्यामुळे आपण काहीतरी सहकुटुंब सहपरिवार कुठेतरी ट्रिपला जाणार किंवा कुठेतरी जाणार, बाहेरगावी फिरायला जाणार असं दिसून येतं. तर ते तुम्ही तो आनंद अवश्य लुटा आणि त्या आनंद सगळ्या कुटुंबाला घ्यायची संधी मिळवून द्या. उत्पन्न जे आहे ते या महिन्यात आपलं योग्य प्रकारे राहील. कुणाकडे हाजी करायची वेळ येणार नाही. योग्य वेळी योग्य आपलं उत्पन्न जे आहे, पैसे जे आहेत ते योग्य वेळात मोबदला आपल्यापर्यंत येऊन पोचेल असं या ठिकाणी दिसून येतं. आणि साहजिकच ते आपल्याला योग्य पैसे मोबदला मिळाल्यानंतर तो आनंद काही वेगळाच असतो आणि आपल्याला योग्य ठिकाणी खर्च करण्यासाठी आपला हातसुद्धा थोडा मोकळा असतो. तर तो अनुभव तुम्हाला या महिन्यात येईल. त्यामुळे कोणतंही दुःखाचं कारण मला काही दिसत नाही आहे. तर असा हा महिना मीन राशींच्या व्यक्तींना आहे असं मी सांगू इच्छितो. हे होतं मीन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.